गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, प्रवीण नेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, बाप्पांचं आगमन आता झालेलं आहे आणि सर्वांनी आपल्याला बाप्पाला एक मागणं मागायचं आहे. काय जो विषय तुम्ही पाहिला असेल, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून एक अधिसूचना आली. ती काय सूचना आहे? सन 2023चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरी व नियमन कल्याण अधिनियमन 1969 आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियम व कल्याण 1981 यात आणखीन सुधारणा करण्यासाठी विधेयक यावरती सूचना मागविणे. हे जे आहे हे जितेंद्र भोळे सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांनी ही एक सूचना सर्व प्रसिद्ध केली आणि 6 ऑक्टोंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे सूचना मागितली. म्हणजे मित्रांनो, मागेच आपण एक व्हिडिओ बनवला होता की आपल्या ज्या अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये जे बिल आणलं गेलं नवीन, ह्या जो कामगार कायद्यामध्ये बदल करण्यासाठी आणि त्यामध्ये माथाडी आणि आपले सुरक्षा रक्षकांचा हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये बदल करण्यासाठी जे प्राधिकरणाविषयी जो आपण व्हिडिओ बनवला आहे तो, आणि आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा तुम्हाला संपूर्ण म्हणण्यापेक्षा जे त्यांना थोडीशी माहिती होती ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवली. अजून बरेचसेच त्याच्यामध्ये बदल आहे मित्रांनो. म्हणजे ते काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत, अशासुद्धा आहेत. मग त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या प्रत्येक प्रतिनिधी असतील. आता इथे जे सदस्य आहेत ते समितीचे अध्यक्ष कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब आहेत आणि दोन्ही सभागृहातले जे सदस्य आहेत ते 21 सदस्य असे आहेत त्याच्यामध्ये, आणि यांची एक समिती नियुक्त केलेली आहे आणि या समितीच्या पुढे हे सर्व काही मांडण्यात येणार आहे आणि त्यांना विचाराधीन ठेवलेलं आहे. म्हणजे पुढच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जेमतेमध्ये हिवाळी अधिवेशन होईल असं संकेत आपल्या महाराष्ट्र शासनाकडून थोडक्यात आलं होतं. पाहूया. परंतु त्याच्यामध्ये जे आपले जे विधेयक आहे हे जे बिल आहे त्याच्यामध्ये मांडण्यात येणार आहे. त्यापूर्वी हे जे काय आता सूचना, आज जी सूचना म्हणजे 1-2 दिवस झाले तुम्ही व्हॉट्सअपवरती वगैरे पाहत असाल मित्रांनो. मला काही वेळ मिळाला नाही तर ताबडतोब त्याच्यावरती लगेच व्हिडिओ बनवून प्रसारित करण्यासाठी. आता जे तुम्ही पाहताय की बाप्पांचं दर्शनासाठी लगबग सर्वत्र चालू आहे आणि सर्वजण जातात आणि आपल्या ठिकाणी जर ड्युटी करायची असेल तर किती प्रॉब्लेम येतो, कारण सुट्टीवरती सर्वजण गेलेले असतात आणि सुट्टी तर द्यावंच लागणार, कारण आपला जो सण आहे तो सर्वांसाठी आहे. सर्वांना थोडासा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आनंद जो आहे तो मिळाला पाहिजे, आपल्या कुटुंबाला आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, म्हणून प्रत्येकजण 1-2 दिवसाच्या सुट्टी का होईना पण घेऊन आपल्या कुटुंबाबरोबर बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. मित्रांनो, आपण ज्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे प्राधिकरणाविषयी सर्वजण विचारत होते की साहेब हे प्राधिकरणाचं काय आहे, म्हणून जे आपण थोडक्यात त्याच्यामध्ये माहिती दिली होती ती माहिती आपल्यापर्यंत जे वाचण्यात आलं किंवा आपल्याकडून जे ऐकण्यात आलं ते आम्ही तुमच्यापर्यंत ठेवली. परंतु अशा भरपूरशा कायदेशीर ज्या एकदम किचकट ज्या गोष्टी असतात ना त्या ह्याच्यामध्ये हे केलेले आहेत आणि प्राधिकरण बनवल्यामुळं ते आपल्यासाठी कसं आहे, आपल्या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे. आपला जो कायदा आहे 1981 साली जो कायदा बनला माधवराव भोसले साहेबांच्या अथक प्रयत्नांनी, त्यांचे जे साथीदार होते त्यांच्या सर्व प्रयत्नांनी हे जे 1981मध्ये जो कायदा बनला त्यावेळेस मुख्यमंत्री अंतोले साहेब होते आणि त्यांनी खूप सारे अशी मदत, ज्यावेळेस म्हणतात ना 24 तासामध्ये हा कायदा बनला. हा 24 तासामध्ये कायदा कसा बनला तर तुम्ही आपले व्हिडिओ आहेत तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. परंतु त्यावेळची जी परिस्थिती होती, माथाडीच्या धर्तीवरती आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा बनला आणि तो कायदा असा होता की मित्रांनो, वीट बिगारावरती काम करणारे, जे ठेकेदाराकडे काम करणारे आपले जे सुरक्षा रक्षक बंधू आहेत त्यांची पिळवणूक व्हायची. त्यांना जे काय आहे त्यांना न्याय मिळायचं नाही आहे, त्यांना पगार म्हणा किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या सुविधा मिळायच्या नाही आहेत आणि म्हणून हे मंडळाचं हे कायद्याचं संरक्षण त्यांना मिळावं. मग हे कायद्याचं संरक्षण जे आहे ते आत्तापर्यंत किती सुरक्षा रक्षकांना मिळालं आहे?
कायद्याची अंमलबजावणी 1981मध्ये हा सुरक्षा रक्षकाचा कायदा बनलेला आहे. शासनाने याची अंमलबजावणी किती केली, आता त्याच्यामध्ये हे बदल करू पाहत आहेत. म्हणजेच काय तर आत्तापर्यंत त्यांना न्याय मिळालाच नाही आहे. अशा असंख्य आपले सुरक्षा रक्षक आहेत आणि भरपूरसे असे सुरक्षा रक्षक आहेत की ते ऑन ड्युटी आता प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना आम्ही प्रत्येकजण सांगतो की तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं असेल तर या. तर ते मित्रांनो अक्षरशः घाबरतात आणि आमची नोकरी गेली तर मग आम्हाला एवढंच मिळते, ठीक आहे आम्ही आहे त्यामध्ये समाधान. मित्रांनो 10,000 12,000 पगारसुद्धा त्यांना जेमतेम मिळतो आहे. सुट्टी तर विसरूनच जा. इतर सुविधा ज्या काय आहेत त्या मिळता येत नाही, माहीत नाही आहे. म्हणजे इतकी पिळवणूक होते आणि तो अत्याचार होतो आहे तरी आपले सुरक्षा रक्षक म्हणजे जे काम करणारा जो तो श्रमिक आहे तो निमूटपणे सहनच करतो आहे की. मग सहन का करायचा? तुम्हाला एवढा छानसा असा हा कायदा बनवला आहे, त्याचं संरक्षण तुम्हाला देत आहेत, मग त्याची माहिती संपूर्णतः घ्यायला काय हरकत आहे मित्रांनो तुम्ही? आणि तुम्ही जे आपण सुरक्षा रक्षक आता मंडळामध्ये आहेत, तुम्हीसुद्धा इतर जे सुरक्षा रक्षक आहेत ना, जे आपल्या आजूबाजूला आहेत त्यांनासुद्धा सांगा ना. हा कायदाच मुळात त्यांच्यासाठी बनलेला आहे मित्रांनो. जे ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी. आणि शासनाने याच्यात 23वा कलम घालून त्या ठेकेदारांना सूट दिली. माधवराव भोसले साहेबांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला हे 23वा कलम हटवण्यासाठी. इतकं घातक हे कलम होईल आणि त्याचा असा दुरुपयोग इतर सर्वत्र होत जाईल याचा अंदाज त्यावेळेस भोसले साहेबांना आला होता आणि त्यांनी तत्काळ त्याच्या विरोधातसुद्धा मोर्चे आंदोलनं भरपूरसं काय झालं, परंतु ते झालं नाही मित्रांनो. आणि अशा ज्या ठेकेदारांच्याकडे आहेत त्यांना सूटप्राप्त आहेत, असे किती सूटप्राप्त सुरक्षा रक्षक आहेत जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्यांची नोंद आहे. असे किती ठेकेदार आहेत की त्यांची नोंद आहे. सुरक्षा रक्षक किती सुरक्षा रक्षक आहेत, किती एजन्सीज आहेत महाराष्ट्रामधल्या सोडा, मुंबईमध्ये फक्त विचार करा तुम्ही की अशा किती एजन्सी आहेत आणि त्याच्यामध्ये किती सुरक्षा रक्षक काम करत आहेत आणि त्यांना सुरक्षा रक्षक मंडळाप्रमाणे सर्व काही बेनिफिट्स मिळत आहेत का? कारण त्यांना जर सूट मिळाली असेल तर त्यांना सुरक्षा रक्षक मंडळापेक्षा 50-100 रुपये पगार हा जास्त द्यायचा आहे, तरच आणि तरच त्यांना सूट मिळते. मग अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा त्यांची पिळवणूक होतसुद्धा ते सुद्धा तसेच पाहत आहेत. मग आपणही तसंच पाहतोय, आपणही त्याच्या परीनं विचार करत नाही आहे की आपणही त्यांना सांगूया आणि त्यांना ह्या कायद्याचं संरक्षण घेऊया. संपूर्णतः महाराष्ट्रामधल्या जे कोणी सुरक्षा रक्षक असतील त्यांना हे कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, याकरता हा कायदा आहे. आणि आत्ता जे येऊन ठेवलेला आहे 2023वा जो कायद्यामध्ये बदल करणार आहे तो सुद्धा असाच असला पाहिजे की जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांना कायद्याचं संरक्षण जशाच तसं राहिलं पाहिजे. त्या सुरक्षा रक्षकाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. प्राधिकरणापर्यंत जायचं, मग तिथून सुप्रीम कोर्ट म्हणजे हायकोर्टामध्ये जायला मिळेल की नाही मिळेल, हायकोर्टामध्ये तुम्हाला ठेवणार की नाही ठेवणार, असंख्य असे प्रश्न जे आहेत ते संपूर्ण आहेत. म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहात, ज्या संघटना तुम्ही ज्या कोणी आपला जो व्हिडिओ पाहत असेल त्या संघटना त्यांनी आपले जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधीकडे जायचं आहे. त्यांना हे जो आपल्यामध्ये कायदा येऊन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी तुम्हाला आढळतात किंवा तुम्हाला काय सूचना करायच्या आहेत ते त्यांच्या थ्रू तुम्ही हे पोचवू शकता. किंवा तुम्हीसुद्धा ह्या सचिवालयाचे संकेतस्थळ आहे, तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो आहे, हे जे तुम्हाला नोटिफिकेशन दिसते ते नोटिफिकेशनसुद्धा आहे आणि ते त्याच्यामध्ये सर्व काय दिलेलं आहे. तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही पोच करू शकता, कुठे करायचा आहे, त्याचा पत्ता वगैरे सर्व काय त्याच्यामध्ये दिलेत, तुम्हीही करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी आहेत, त्यांनी लवकरात लवकर आता ह्या गोष्टीवरती विचार करायला हवं. कारण आता सर्व सुट्ट्यांचा दिवस झाला, गणपती बाप्पा जे आलेत, ह्या सर्व गोष्टी आपल्या सणवारी होतच राहणार आहे. परंतु आपल्या ह्या जो मूळ मुद्दा येऊन ठेपलेला आहे तो आपला घातक ठरू नये. आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांचा कल्याणाचे आणि कल्याणकारी हा कायदा बनावा. जसा आहे, जसं म्हटलेलं आहे की कल्याणकारी कायदा आहे तो तसाच राहावा आणि सुरक्षा रक्षकाने इतर सर्वांना न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो. श्रीचरणीसुद्धा आपण प्रार्थना करूया, बाप्पाकडे आपण सर्वांनी प्रार्थना करूया. हे बाप्पा, हे विघ्नहर्ता, आम्हाला जे काही येऊन ठेपलेला जो कायदा आहे त्याच्यामध्ये आमच्यासाठी सर्व काही चांगलं हो, आमच्या सुरक्षा रक्षकांचं भलं हो, आमच्या जो कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे ते असंच अबाधित राहावं आणि सर्व संघटनांना बळ देऊ की आमच्या सुरक्षा रक्षणासाठी लढणारे जे संघटना आहेत त्यांनासुद्धा बळ देऊ.
तुर्तास आपण थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल आपला एकच वेळ सबस्क्राईब करायचा आहे. तो कशा पद्धतीने सबस्क्राईब करायचा आहे, अशा पद्धतीने सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये मी बऱ्याचसा प्रश्न तुम्हाला विचारत होतो. मध्यंतरी आपलं ते प्रश्न आपण थांबून गेलं. ते प्रश्न विचारायचं होतं, पण कोणता प्रश्न विचारायचा आणि असंख्य सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया आपण घेत होतो. पुढे आपल्या प्रतिक्रिया चालू राहतील. ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी पोहोचेन. कधीही येऊ शकतो मित्रांनो, तुमच्या ठिकाणी येऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस. तुर्तास आपण थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.